पृथ्वीवर पाप वाढले त्यावेळी दृष्टांचा संहार आणि भक्तांचा सन्मान करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर अवतार घेतला। या व्यापार योगात मथुरेचा राजा कंस याच्या वधासाठी वासुदेव देवकीच्या पोटी मी जन्म घेतला। तोच मी देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण। बोला पुंडलिक वरदे पेंद्या। अरे सुदामा इकडे या। आलो देवा आलो। आशीर्वाद असो। देव बाप्पा एवढ्या घाई गडबडीच्या बोलवण्याचे कारण कोणते? मी तुम्हा दोघांवर एक कामगिरी सोबत आहे। देव बाप्पा आणि कोणती? गोकुळातील गवळ्याच्या पोरी दही दूध तूप आणि लोणी घेऊन मथुरे बाजारी निघाले आहे। त्यांना मथुरे बाजारी जाऊ द्यायचे नाही। गोकुळातील गोधन गोकुळातच राहिले पाहिजे। ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सोबत आहे। ठीक आहे देव बाप्पा, ही कामगिरी आम्ही करतो। अरे कार्य पेट्या हाक मला मारली माझी गाली मैना
कामगिरी सांगितलंय कसली रे तो पप्पाने सांगितलंय काय सांगितलं गवळ्याच्या नारी गवल्याच्या नारे दही दुधाचे माठ भरून काही तुझ्या मार करून मथुरीच्या बाजारी चाललाय मथुरीची भाजरी चालली त्याला पण अडवायचं कशाला तो हलवायचं अरे बाबा, हलवायचं का त्यांच्या जवळ जाईल हा. आपण खायला घ्यायचं आपण खायला घ्यायचं ही कामगिरी तू करायची ही कामगिरी तू करायची तू करायची तू करायची बरोबरच आहे ही कामगिरी मी करायची ही कामगिरी मी करायची पण आता कसं झालं बघ आता म्हणतात हा. अरे त्या गवल्याने गुताय म्हणजे तू गवळणी बघितलेलाच नाही अरे होताना दाखवल्या गुताय इकडे बघ कुठे बघू बघ माझ्याकडे बघ तुझ्याकडे बघू हे बघ इकडे पुढे हा, हे माझ्याकडे बघ हे बघ डोंगरातून चाललेत बघ काय म्हणतोस का हा बघ अरे काय दामा काय झालं? अरे या गवल्याने हा गवळणी पण होताना पांढऱ्या कशानं अरे पांढऱ्या म्हणजे हा अरे गवळ्याच्या नारी दही दूध खाऊन पांढऱ्याच असणार होय काय हा. आणि तू काय होताना कोणचं खातो हे कोलचं नव्हे बाबा आम्ही जेवण जेवतो आता काय हा हे बंड्या आणि सुधाना आता पुढे काय करायचं गवळ्याला जाऊन विचार काय विचारू आलात कुणीकडून हा. आणि जाणार कुणीकडे आला तुम्ही करून आणि जाणार कुणीकडे जा लवकर अरे कटाळा जाऊ जरा वजनात टाकी वदनात जाऊ जा लवकर जाऊ म्हणतोस अरे लगेच जा लगेच जाऊ हे जाऊ ना अरे बोबड्या जा लवकर बघतोस काय जाऊ हा पण हा मला विचारू. अरे त्या मावशीला विचार कमिंग सून आणि वर गोईंग अरे बोबड्या अरे ती आळणी बाई तिला इंग्लिश काय समजलं अरे मावतीला इंग्लिश येत नाही अरे इंग्लिश नाही येत तिला ती अन्नाडे आहे काय म्हणतोस का हा, तिला मराठीत विचार अरे तुझ्या नावाने कळत्या हा. अरे मावत्या डिग्री शिकली असती ना हा. तर फाल फाल बोलली असती बरोबरच आहे अरे म्हणून म्हणतो काय म्हणतोय मुलगी वाचवा हा मुलगी शिकवा एकदम बरोबर अगदी बरोबर मुलगी शिकली प्रगती झाली अगदी बरोबर आणि वसाड्यानं तुम्ही शिकलं समाजाचं वाटवलं खरं बोबड्या काय काय तर काय आम्ही समाजाचं वाटोळ केलं काय तर काय अरे मग तुला मावशीला विचारलंच की नाही काय विचारत काय तू आलीस कुणीकडून आणि जाणार कुणीकडे अरे विचारलो जा लवकर असं म्हणतात हा लगेच जा राहू दे मराठी कोण म्हटलं ना हा सारखं मालू नको आता तुझं मी आहे जवळ नाव सांगीन अरे बोबड्या अरे आहे जवळ कशाला मम्मी जवळ जा मला गाणी मम्मी जवळ सांगीन अरे अरे मुडद्या आपण मुडदा माणूस दिसतोय ना माणूस आहे अरे मुडद्या अरे आईनी मम्मी एकच असते माहित नाही तुला अगं वाचायला आई ना मम्मी एक नवं अगं दोन अरे त्या कशा रे तुला सांगू का तू सांग ना बघू हे तुला सांगू का त्याला पटवून दे हे मावते अगं काष्टी लावते ना काष्टी ती आई आहे बरोबर आहे. बरोबर अगदी बरोबर आणि गोल लावते ना गोल ती मम्मी मम्मी ते पण बरोबर बरोबर की नाही अगदी अरे मॅक्सी लागते ती कोणती ती वसाडी लागून तसा काय अरे बोबड्या पण ते अवधा सांगायची काय मला सांगा अरे पालक पाली पोशाख सोडून धगा घालते म्हणजे अवतसा नव्हे अगदी बरोबर आहे हे बोबड्या कुणाला नाही लय हुशार दिसतोय अगदी बरोबर मला पासून सगळ्यांची नावं येत नाही माझं एक छानचं नाव घे खरं घेऊ हा ठीक आहे घेते बघा चांगलं घ्या कसं घेते बघ हा तोंडात घे हॅलो मंथन मुकेश मते यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे तसेच महेश खापरे उर्फ आवा यांकडून खास मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव घेतलं पाहिजे मावशी नाव घ्यायचं आहे महेश खापरे यांचं टोपलीत ठेवले बघा आंबे ते गेले सडून काय म्हणतेस काय सोडून गेले अरे हो खूप वेळ झाला ना हो टोपलीत ठेवले होते आंबे ते गेले सडून महेश आणि महेश रावांचं नाव घेतले नाकातला शेमूर घुरीत ओढले हॅलो या वाडीचा लाडका गणू यांकडून
मावशी तुझ्यासाठी खास पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्याचंही नाव घ्यायचं आहे गणू. मावशे त्या गणूचं नाव घे खनूत बन. कसं घेतलं बघ. चांगलं कडक घे. आमचा नंबर आहे बघा ओक्टे साऊंड वाला. कुठं आहे? अरे हा काय पुढे बघ ना. आमचा नंबर आहे बघा ओक्टे साऊंड वाला. आणि गणिराव पिऊन पडले तरी म्हणतात झुकेगा नाही साला. काय मावशी बोलली? झोपेगा नाही साला. अरे झुकेगा नाही. झुकेगा नाही साला. अरे झुकेगा नाही. झुकेगा नाही मला. मावशी सगळ्यांची नाव घेते. माझं हिसाब ठेवासाठी घ्यायला सांग. खमीन अरे मराठीत बोल ना. माझं नाव काय घेते? सगळ्यांची घेते. माझं घे. अरे हो घेते दीर्घे जरा. चांगलं घे. कसं घेते बघ. विस्कीपेक्षा छान असतो बघ वोडका. कधी पियालीस? अरे मला ह्यांनी सांगितलं. होय काय? हो विस्कीपेक्षा छान असतो बघ वोडका. आणि मी तुझ्या बागेत गेले बघ तिथं 7 दिवसाचा दोडका. अरे हो माझ्या बागेत म्हणते 7 दिवसाचा दोडका. अरे बोलल्या मला कधी दिसलाच नाही. माझ्या बागेत गेलीस की तुला दोडका तेवढा दिसला? अरे हो दोडका बघितला मी. दोडक्याच्या बाजूला येली नाही दिसले? अरे खूप होत्या बघ. मग अडकलीस नाही? अरे अडकलीच होते. मग पुढे धडपडत जाती तर बघते 2 वांगी पण होती. तिला हात नाही लावला? अरे नाही वांगीला नाही हात. माझ्या वांग्याला हात लावू नको. 2 ठेवल्यात ती. अरे तू कशासाठी? बियाला. असं आहे होय. मग वसाडी कुठे म्हणून हात घालते? बरोबर आहे. वांगी बोबड्याला बियाला ठेवलेस तुझा मा. अरे बोबड्या पण त्यातल्या बिया थोड्याशा मला देशील ना? कशाला? रचू दे. मेरा मग तुम्हाला देतील ना. बरं ठीक आहे बोबड्या ते सगळं काय राहू दे. राहू दे. आपली कामगिरी करायची. कामगिरी करायची. राहू दे. तो आधीच कुठून जाणार कुणीकडे? अरे मी आली गोकुळातून जाणार बघ मथुरेला. ते म्हणजे जाणार मी मुचरीला. अरे बोबड्या मथुरेला नव्हे मथुरेला. मथुरेचा रस्ता तुमच्यासाठी बंद आहे. मग तुमचा रस्ता तुमच्यासाठी बंद आहे. अरे मग तुम्ही आहात तरी कोण? मावशी आम्हाला ओळखलंच नाही? अरे नाही ओळखलं बघ. खरोखर ओळखलंच नाही? खरंच नाही ओळखलं. ओळख सांगू? हो सांग ना. अगं हा तिरुपती. हा तिरुपती. हा तिरुपती. हा तिरुपती. आणि हा कोण? हा कोण? हा नारूपती. आणि मेले तू कोण? अगं मी तुझा पती. अरे बोबड्या काय आहे तिरुपती नारूपती काय चाललंय? अरे आम्ही कृष्णा देवांचे सवंगडी. काय? मग सांगा तिला जाऊन सांग. अरे मुर्द्या मराठीत बोल म्हटलं ना तुला. मोरे आम्ही कितना जातो सुधाम सोंगडे. अरे मग तुमच्याकडे काही कायदा आहे का? हे सुधामा. अरे मग ते तुमच्याकडे कांदे वगैरे आहेत काय? हा बाबा सारखा कुठे येतो काय समजत नाही वाचायला. हॅलो श्रीयुत संदीप रहाटे यांचा रोलर ड्रायव्हर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच अनिल चांदे यांच्याकडूनही संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. या सर्वांचे आमच्या नमन मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. बोबड्या तिला काय म्हणायची? कायदा ओळख सांगायची. काय म्हणतात तिला? अरे काय? अरे मी हाय काय? कायदा अरे असं सांग ना. सांगतो. हे सुधामा आपण तिघांनी मिळून सांगूया. ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौंगडी. कायदा सांगतो तुला जाऊ नको मथुरेला जरा. कायदा सांगतो तुला जाऊ नको मथुरेला जरा. तुला
त्या मावशीला जाऊन विचार काय विचारो आमचा कायदा पटला काय पटलं काय जा लवकर मावशे अरे इकडे पण मागे आहे मी पोसरी मागे आहेत काय कायदा पटला अरे हो पटला व हे पटला म्हणाले मग आमच्या कायद्यानं आणि देव बाप्पांच्या हुकमाने इथं बसावं लागेल मावशे आमच्या कायद्याने आणि देवबापाच्या हुकमाने तुला बसावेच लागेल त्यांच्या कायद्याप्रमाणे बसायचं नाही बघा मावशे कशी पण बस माझ्या लक्षाचं काय जात नाही अरे हे बोलल्या तुझ्या बाबतीत काय नाही जाणार पण आपल्या कायद्यानंच बसलं पाहिजे आपल्या कायद्यानेच बसलं पाहिजे बोबड्या मी काय सांगतो ते निर्णय ऐकतो ना आम्ही जातो पुढे मी होतो बोले मोर नव्हे मग तू मागून ये मागून येऊ सगळ्या जवळून बसले की नाही बघून ये बघून येतो लगेच ये आलो आणि त्या मावशीला मात्र बसून ये बसून येतो एक दोन तीन बदला पाहिजे चार मावशे पण बसली अरे हो बसले बघ असं ना मला दोन सगळ्यांची नावं घेतली मी तुझं नाव घ्या हो घे ना या इकडे पुढे एक छानसं नाव घेतो तुझं हो छान घे बघ घेऊ ना हो घे शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेडा हा शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेडा मावशी तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा हॅलो रेशन गोडाऊनचे चालक मालक रेशन गोडाऊनचे चालक आपल्याला म्हणतात तरी कोण मला श्रीकृष्ण देव म्हणतात श्रीकृष्णदेव भगवान असे नसतात मग कसे असतात पायी पात्मा बेंबीरा कटेवर हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात मग आपल्या जन्मकुणा सांगा तर हे सांगतोय धरणी मातेच्या रक्षणासाठी धरणी मातेच्या रक्षणासाठी आलो मी या भुवरी राधे सांगतो अवताराची लीला निराळी राधे सांगतो अवताराची लीला निराळी
हे तर खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. देवा आम्ही शरण आलो. जा, तुम्हाला रजा आहे. देवा मी शरण आले. राधे, 7व्या अवतारी दिलेले वचन या 8व्या अवतारी पूर्ण कर. वेडी तुझी प्रीत रे कान्हा, तुझ्यासाठी जीव दिवाना, बंध प्रेम प्रीतीचे पसरले कान्हा, सूर तुझा मुरलीचे पसरले बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले. झाली तुझी प्रेम दिवाणी, रात रात झोप नसे. झाली तुझी प्रेम दिवाणी, रात रात झोप नसे. अनयाची राधा भोळी, तिची समजाऊ मनाला. अनयाची राधा भोळी, तिची समजाऊ मनाला. मन तुझा मिठी तहेर म्हणे कान्हा, मन तुझा मिठी तहेर म्हणे बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले. रासलीला प्रेमाची आज खेळूया गईले, आठवणीत राहील सगळे प्रेम तुझे माझे युगे. योगी यांचा योगी तरी मी तुझ्या भेटीसाठी जुळे. योगी यांचा योगी तरी मी तुझ्या भेटीसाठी जुळे. पंढरेश्वराचे जुळले नाही जगताला कळले. पंढरेश्वराचे जुळले नाही जगताला कळले. गाव तुझे माझ्या आधीच मरले बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले बहरले प्रेम रंग प्रीतीचे बहरले.
कंस राजा सावध हो, सावध हो. देवकीच्या पोटी येणाऱ्या 8व्या बाळाकडून तुझा वध होणार आहे ही आकाशवाणी ऐकतो. वसुदेव देवकीला बंदी शाळेत कैद केले आणि देवकीच्या पोटी येणाऱ्या 6 बालकांना स्वतःच्या हाताने ठार मारले आणि 7वे बाळ माझ्या हातातून निसटले आणि 8वे बाळ माझा वैरी त्या वसुदेवाने कुणाच्याही न कळत गोकुळात नेऊन सोडले आणि तो गोकुळात कृष्ण या नावाने वाढत आहे. कृष्णा तुला कधी एकदा मारेन असे मला झालंय. कृष्णा कुठे आहेस तू? ये कृष्णा ये, मी तुझीच वाट पाहत होतो. तुला ठार मारण्यासाठी मी फार आतुर झालो आहे. मामा, दृष्टांत संहार आणि भक्तांचा संहार करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर अवतार घेतला. तुझे मरण माझ्या हातून आहे. म्हणे तुझे मरण माझ्या हातून आहे. कृष्णा काय पाहतोस? हो युद्धाला तयार. खेळूया. कृष्ण काही हरकत नाही, आपण मल्ल युद्ध खेळूया. रसिक प्रेक्षकांमधून आलेले पारितोषिक